नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 30 जून 2026च्या आधी आम्ही कर्जमाफी त्या ठिकाणी करू असे सरकारकडून सांगितले गेले। यामध्ये मग सरकारच्या वतीने काही हालचाल सुरू आहे का? शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्की कशी असणार आहे असे विविध प्रश्न शेतकरी विचारत आहेत। अनेक बँकांकडून शेतकऱ्यांबाबतची माहिती देखील मागून घेतली जात आहे, कागदपत्र जमा करण्याचं काम देखील सुरू आहे। तर अनेक बँका अशा आहेत की ज्यांच्याकडून शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही। मग नक्की ही कर्जमाफी प्रक्रिया काय असणार आहे? कर्जमाफी करण्यासाठी किंवा या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी नक्की काय करायचे? शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार आहे? सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनल सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे येत्या 30 जून 2026च्या आधी आम्ही शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी 7/12 कोरा करू असे देखील सांगितले। यामध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वामध्ये एक मोठे आंदोलन तयार झाले आणि या आंदोलनाला यश मिळाल्याचे सांगितले गेले। आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याने त्या ठिकाणी शेतकरी देखील खुश आहे। परंतु नक्की ही कर्जमाफी कशी असणार आहे? मध्ये एक बातमी आली की जवळपास राज्यातील 25 लाख शेतकऱ्यांची 34,000 कोटींची कर्जमाफी त्या ठिकाणी सरकार करणार आहे। पण हा आकडा समोर कसा आला? अजून तर शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी सरकारने फक्त डॉक्युमेंट्स अर्थात बँकांकडून आताशी माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। मग आता तुम्हाला काय करायचंय? शेतकरी म्हणून तुम्ही काय करायचंय? तर कोणकोणते डॉक्युमेंट जमा करायचे, कुठे जमा करायचे, सविस्तर माहिती घेऊया। तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे चालू बाकी असू द्या किंवा थक बाकी असू द्या, अनेकांनी विचारलं की आमचं आता चालू कर्ज आहे, आम्हाला देखील माहिती द्यायची आहे, तर तुम्हाला देखील त्या ठिकाणी माहिती द्यायची आहे। मग ही माहिती काय द्यायची आहे? तर लक्षात घ्या, ज्या ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी सर्वात महत्वाचं पहिलं उतारा असणार आहे ते म्हणजे आपला 7, 12 आणि 8 चालू, म्हणजेच की साधारणपणे 2-3 महिन्यांपूर्वीचं तुमचं हे 7, 12 आणि 8 तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बँकेमध्ये जमा करायचं आहे। काय करायचंय? तर 7, 12 आणि 8, कारण तुमच्यावर कर्ज किती आहे, काय आहे, ही सर्व माहिती आपल्या 7, 12 आणि 8 उतार्यावरती असते। डिजिटल उतारा देखील या ठिकाणी चालतो किंवा तलाठ्याचा तुम्ही सही शिक्का असलेला उतारा जरी घेतला तरी देखील तुम्हाला अडचण नाही। त्यानंतर 2 नंबरला कोणतं असणार आहे? तर किसान कार्ड पुस्तकाची झेरॉक्स। सोसायट्यांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड मिळालेलं असतं आणि या किसान क्रेडिट कार्डची त्या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स काढून जमा करायची आहे। त्यानंतर पुढचं कागदपत्र असणार आहे आधार कार्डची कलर झेरॉक्स आणि अपडेट असलेलं आधार कार्ड। अपडेट असलेलं आधार कार्ड म्हणजे काय? तर लक्षात घ्या, काहींच्या आधार कार्डवर खूप जुने फोटो आहेत, काहींचे आधार कार्ड आता अपडेट करायला आले होते। 5, 10, 15 वर्षापूर्वी काढलेले आधार कार्ड बऱ्याचदा अपडेटसाठी आलेले असतात। त्यामुळे तुमचे आधार कार्ड जे तुम्ही देणार आहे ते आधार कार्ड अपडेट केलेले असावे। त्यासोबतच तुमच्या आधार कार्डला बँक खाते देखील लिंक असणे आवश्यक आहे। त्याबाबत देखील तुम्हाला माहिती मी सांगतो। त्यानंतर तुमचं जे पॅन कार्ड आहे त्या पॅन कार्डची त्या ठिकाणी तुम्हाला कलर झेरॉक्स द्यायची आहे। आधार कार्डची देखील कलर झेरॉक्स द्या आणि पॅन कार्डची देखील तुम्ही त्या ठिकाणी कलर झेरॉक्स द्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी बंधनकारक आहे। लक्षात घ्या, ज्याही शेतकऱ्यांनी अजूनही त्यांची ॲग्रीस्टॅग नोंदणी केली नाही, फार्मर आयडी काढला नाही, त्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्या, ते बंधनकारक असणार आहे। जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये सीएससी सेंटरवर जाऊन तुमचा तुम्ही फार्मर आयडी जनरेट करा, फार्मर आयडी काढून घ्या, कारण तो देखील तुमच्या कर्जमाफीसाठी आवश्यक आहे। एवढेच नाही तर पीएम किसान नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी देखील तुम्हाला ॲग्रीस्टॅग नोंदणी अर्थातच फार्मर आयडी असणे कंपल्सरी आहे। त्यानंतर बचत खाते बँक म्हणजेच की तुमच्या बँक खाते पुस्तकाची त्या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स देखील त्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचे। बँक पासबुकची झेरॉक्स त्या ठिकाणी तुम्हाला द्या। त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मोबाईल नंबर कोणता द्यायचा आहे? तर आधार कार्डला जो मोबाईल नंबर तुमचा लिंक आहे तो नंबर तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर म्हणून द्यायचा आहे। आणि शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला 2 फोटो तुमचे त्या ठिकाणी जमा करायचे आहेत। आता मी खाली तुम्हाला सांगितलंच की ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी नाही त्यांनी फार्मर आयडी लवकरात लवकर त्या ठिकाणी काढून घ्यावा। फार्मर आयडी देखील आवश्यक असणार आहे। लवकरात लवकर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत। 31 तारखेच्या आधी तुम्ही हे डॉक्युमेंट जमा करून द्या। आता राहिला महत्वाचा मुद्दा, तो मुद्दा अनेकांनी मला विचारला की आमच्या बँकेने अजून आमची कोणतीही माहिती मागवली नाही। आता हे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे कुठे? तर हे डॉक्युमेंट तुम्हाला, ही कागदपत्र तुम्हाला तुमच्या बँकेतच द्यायची आहेत। परंतु हे सध्या फक्त सहकारी बँकांसाठी सुरू आहे। जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, सहकारी बँका असतील, त्यांच्याकडेच फक्त सध्या ही माहिती तुम्हाला द्यायची आहे। आता यातीलच महत्वाचा मुद्दा म्हणजे की माझे कर्ज हे युनियन बँकेमधले आहे, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे, एसबीआय मध्ये आहे, युको बँकेत आहे, बँक ऑफ बडोदा मध्ये आहे, सरकारी बँक असतील किंवा एचडीएफसी मध्ये आहे, आयसीआयसीआय मध्ये आहे, ऍक्सिस बँकेमध्ये आहे, अशा बँकांमध्ये आमचं कर्ज आहे। आम्हाला अजून कोणताही संपर्क झाला नाही, आमचे कर्ज थकबाकी आहे, तरी देखील बँकेकडून आम्हाला अजून कोणतंही कागदपत्र का मागवलं गेलं नाही?
लक्षात घ्या, शेतकरी बांधवांना घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. तर लक्षात घ्या, हे सध्या फक्त सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांनाच डॉक्युमेंट द्यायचे आहेत. कारण ज्या आपल्या खासगी आणि ज्या सरकारी बँका आहेत, ज्या मोठ्या बँका आहेत, त्यांच्याकडे तुमचा डेटा हा सर्व ऑनलाईन पद्धतीने आधीच स्टोअर केलेला असतो. म्हणून तुम्हाला या ठिकाणी त्या बँका कोणतंही डॉक्युमेंट मागणार नाहीत. ही प्रोसेस सर्व ऑटोमॅटिकली बँका करून घेतात. बँकांनी हा डेटा सरकारकडे पाठवला देखील आहे. त्याच्यामुळे तुमचं जर इतर बँकांमध्ये कोणत्याही प्रकारचं कर्ज असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट देण्याची आवश्यकता अद्याप तरी नाही. आता जर तुमच्या बँकेने तुम्हाला जर स्वतःहून फोन करून डॉक्युमेंट मागवले तर तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचे आहे. परंतु सध्या फक्त सहकारी बँका असतील, म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा ज्या सहकारी बँका आहेत, त्याच बँकांमध्ये हे डॉक्युमेंट किंवा माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारण तिथे ऑनलाईन काही नसतं, म्हणून त्यांच्याकडून ऑफलाईन पद्धतीने डेटा सरकार घेत आहे. त्यामुळे तुमचं इतर कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेमध्ये कर्ज असेल तर तुम्हाला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. चालू बाकी असू द्या, थकबाकी असू द्या, तुमची सर्व माहिती सरकारकडे पाठवली जाते. आता चालू बाकीदारांचे देखील कर्ज माफ होणार आहे का? तर जेव्हा कर्ज माफीबाबतची अधिकृत माहिती सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात येईल, तोपर्यंत आपण याबाबत खात्रीशीर काही सांगू शकत नाही. अनेकांनी काय बोललंय, स्वतः जे आंदोलक होते माननीय बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्टपणे सांगितले की चालू बाकी देखील माफ झाली पाहिजे. कारण चालू बाकीदारांना याचा मोठा फटका बसेल. जर थकबाकीदारांची कर्जमाफी झाली तर चालू बाकी जे कंटिन्यू कर्ज भरतात त्यांचं काय? मागे देखील आपण पाहिलं की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी देखील कर्जमाफी केली. तेव्हा 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान म्हणून त्या ठिकाणी जाहीर करण्यात आले. परंतु अनेक शेतकरी बांधवांना हे 50,000 रुपये अजूनही मिळालेच नाहीत. म्हणून मग शेतकरी बांधव तेव्हा देखील नाराज होता. आणि आता परत जर तुम्ही या शेतकऱ्यांना जे कंटिन्यू कर्ज भरतात त्यांना जर तुम्ही काहीच नाही दिलं तर त्या ठिकाणी हे जे चालू बाकीदार आहेत ते मोठ्या प्रमाणावर नाराज होणार आहेत. आणि यांची नाराजी देखील सरकारला परवडणारी नाही. परत आंदोलन देखील होईल. म्हणूनच चालू बाकीदार, थकबाकीदार सरकार कोणता निर्णय घेईल ते पाहणे आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. तुर्तास कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका. जे सांगितलं त्या पद्धतीने तुमची प्रक्रिया करा. आणि जर तुमचं जिल्हा मध्यवर्ती बँकेत, सहकारी बँकेत कर्ज असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट देणे बंधनकारक आहे. 31 तारखेच्या आधी डॉक्युमेंट लवकरात लवकर जमा करा. आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि याच्या अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.